कागदपत्र फेरफार प्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा, नाशिक कोर्टाकडून लगेच जामीन। कृषी मंत्रीपद मिळताच माणिकराव कोकाटे ही वादाच्या भोवऱ्यात। राधाकृष्ण विखे पाटील, एकनाथ खडसे, दादा भुसे, अब्दुल सत्तार यांची परंपरा आता ही अबाधित। कृषी मंत्रीपद आणि वादाचं समीकरण कायम। मुख्यमंत्र्यांचा एकनाथ शिंदेंना डबल धक्का। जालन्यातील सिडको प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश। मुंबई महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापनाचं 1400 कोटींचं टेंडरही रद्द। वारंवार बसत असलेल्या धक्क्यांमुळे आपण आता धक्काप्रूफ। उद्धव ठाकरेंचं विधान। कोण किती धक्के देते बघूया। त्यांना एकदाच असा धक्का देऊ की ते पुन्हा दिसता कामा नयेत, दिला इशारा। शरद पवार विरोधक नाही, शत्रू तर नाहीच नाहीत, हे ते महाराष्ट्रासह देशाचे मार्गदर्शक संजय राऊतांची प्रतिक्रिया। आठवडाभरापूर्वी पवारांवरच्या टीकेनंतर दिल्लीत कार्यक्रमात राऊत पवार एकत्र। राज्यभरात लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी सुरू। आणखी 2 लाख बहिणी अपात्र ठरणार। अपात्र लाडक्या बहिणींची एकूण संख्या 9 लाखांवर। भोंदूबाबाच्या नादी लागाल तर तुमची फसवणूक निश्चित। वर्ध्यात भोंदूबाबाकडून एकाची 50,000 फसवणूक। पायाचा आजार बरा करून देण्याच्या नावाखाली फसवणूक। महिलांना 50% सवलत दिल्यानं एसटी तोट्यात। प्रताप सरनाईक यांची कबुली। यापुढे एसटी मध्ये नव्या सवलती नाही। आणि मांजरी पाळणार असाल तर सावधान, मांजरांपासून रेबीजचा धोका। नाशिकमध्ये मांजरांची होणार नसबंदी।